घेऊया जळगावातून प्रतिनिधी मंगेश जोशी आपल्यासोबत आहेत। मंगेश, खरं तर शहरी भाग आणि ग्रामीण भागाची तुलना करता ग्रामीण भागाची स्थिती सध्या तरी चांगली असं म्हणावं लागेल। ही जी टक्केवारी आहे ती चांगली असं म्हणावं लागेल। जळगावमध्ये सध्याची काय स्थिती आहे? ऋतुजा, खरं तर पाहिलं तर जळगावात सकाळी 7 वाजतापासून तर 9 वाजेपर्यंत जे आहे मतदारांचा निरुत्साह जो आहे तो मतदारासाठी पाहायला मिळाला। कारण अवघं 5% मतदान जे आहे ते सकाळी 9 वाजेपर्यंत झाल्याचं पाहायला मिळालं होतं। तर 11 वाजेपर्यंत जे आहे जिल्ह्यातील एकूण 11 विधानसभा मतदारसंघामध्ये 15.62% मतदान जे आहे झाल्याचं पाहायला मिळते आहे। खरं तर या निवडणुकीकडे पाहायला गेलं तर अद्यापही मतदारांचा उत्साह जो आहे तो फारसा पाहायला मिळत नाही आहे। प्रामुख्याने जे बडे नेते जिल्ह्यातील आहेत त्यामध्ये भाजप नेते गिरीश महाजन असतील, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे माजी मंत्री एकनाथ खडसे हे असतील किंवा ग्रामीण मतदारसंघामध्ये पाहायला गेलं तर गुलाबराव पाटील असतील, यांच्या मतदारसंघात देखील मतदारांचा निरुत्साह पाहायला मिळत आहे। कारण 11 वाजतापर्यंत जे आहे या मतदारसंघातही पाहिजे तशी टक्केवारी जी आहे ती मतदारांची हाती आलेली नाही आहे। ज्या पद्धतीने करता 11 वाजेपर्यंत जी टक्केवारी आपल्या हातात आली आहे त्यामध्ये प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक मतदान हे रावेर मतदारसंघात झालेलं आहे, तर सर्वात कमी मतदार जे आहे ते पाचोरा मतदारसंघात झालेलं आहे। एकंदरीतच दुपारनंतर जे आहे हळूहळू आता मतदार जे आहेत ते मतदार केंद्राकडे येत असताना पाहायला मिळते आहे। त्यामुळे 1 वाजेनंतर किंवा 3 वाजेपर्यंत जे आहे मतदानाची टक्केवारी ही वाढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। मात्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा जे आहे खरं तर मतदारांचा निरुत्साह जो आहे हा पाहायला मिळत आहे। तर सकाळी ज्या पद्धतीने प्रामुख्याने जे नवमतदार होते त्यांचा उत्साह जो आहे तो मतदार केंद्रावरती पाहायला मिळाला। कारण पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या जी आहे ती जळगाव जिल्ह्यात जी आहे प्रामुख्याने 88,000वरती आहे। त्यामुळे पहिल्यांदा मतदान करणारे नव मतदार जे आहेत ते सकाळच्या सुमारास जे आहे मतदान केंद्रावरती पाहायला मिळालं होतं। मात्र आता जसं दुपार होत आहे दुपारनंतर काही प्रमाणात का होईना ज्येष्ठ असतील ते देखील आता मतदान केंद्राकडे येताना पाहायला मिळते आहे। मात्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जर पाहिलं तर दुपारी 1 वाजेपर्यंत जे आहे ज्या पद्धतीने मतदानाची टक्केवारी वाढायला पाहिजे होती मात्र अद्याप तरी समाधानकारक त्याची टक्केवारी जी आहे ती वाढलेली नाही आहे। त्यामुळे आता नेत्यांना सुद्धा आवाहन करावं लागते आहे। प्रशासन देखील वारंवार आवाहन करते आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा विविध माध्यमातून जे असेल प्रशासन जे आहे मतदान करण्याचं आवाहन करते आहे। या लोकशाहीच्या उत्सवात प्रत्येकाने सहभाग घ्यावा, प्रत्येकाने या लोकशाहीचा एक घटक व्हावा हे देखील प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे। त्यामुळे दुपारनंतर कुठेतरी मतदानाची टक्केवारी जे वाढ होईल अशी अपेक्षा जी आहे ते आता प्रशासनाला वाटते आहे। ऋतुजा, निश्चित, आणि त्यामुळे हा आकडा वाढेल अशी अपेक्षा ठेवूया।